हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज मी काय बनवते तर आज काही स्पेशल वगैरे काही नाही आहे. मी एक डिश घेतली, डिशमध्ये टॅमॅटो, कांदा आणि वाटाणा घेतलेला आहे. तर यापासून आपण खूप छान पद्धतीने रेसिपी करू शकतो, कुठली भाजी करू शकतो, म्हणून अशी रेसिपी करतो. आपली मटार आणि कांदा टोमॅटो घालून एक मस्त अशी भाजी होती, आपण करू शकतो. तर मी एक मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये घेतले खोबरं, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या. हे मिश्रण मी एकजीव बारीक करून घेणार आहे छान असं. आणि मिश्रण बारीक झालं, पाहू शकता मिश्रण छान असं बारीक झालं. तर मी काय करते आहे, कुकर घेतलेलं आहे. कुकरमध्ये मी घालणार आहे तेल. तर तेल घातल्याबरोबर मी तूपही घालणार आहे. आणि तूप का घालणार आहे, तर मला तूप आवडतं आणि ह्या रेसिपीमध्ये तुम्ही तूप नक्कीच यूज करा. आणि स्पेशली हे तूप मला आईने दिलं होतं, आत्ता रक्षाबंधनला मी गेले होते तेव्हा. तर मी 2 ते 3 चमचे तुपाचे ॲड करणार आहे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही ॲड करू शकता. आणि गावरान तुपाची चव एकदम अप्रतिम लागते आणि खात जा थोडं थोडं. सहसा आपण असं खात नाही, पण असं तुम्ही भाज्यांमध्ये वगैरे यूज करून खाऊ शकता. तर मी 2 चमचे इथे गावरान तूप घालून घेतलेलं आहे. त्यानंतर तूपही छान गरम झालं. मग मी म्हटलं चला आता तेलही तूप मिक्स छान गरम झालं. मग त्यामध्ये मी घातला कढीपत्ता घातल्यानंतर घातले 2 ते 3 तमालपत्र. हे मी छान परतून दिलं. त्यामध्ये मी घातला कांदा. तर कांदाही मी छान परतून देणार आहे. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे, ते म्हणजे टोमॅटोही मी छान असा परतून घेणार आहे. आता तुम्हाला आयडिया येत चालली असेल मी काय करते, पण एक व्हिडिओ आपली शेवटपर्यंत पहा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी टोमॅटोही घालून घेतलेला आहे. टोमॅटोही छान परतून घेतला. त्याच्यानंतर मी टोमॅटो एकजीव असा छान, ज्यावेळेस तुम्ही कुकरमध्ये टॅमॅटो परतता, आपण काय म्हणतो तो शिजून निघतो. हो, तो शिजून निघतो, पण त्याचं जे साल वगैरे असते ती तशीच राहते. ज्यावेळेस तुम्ही तेलात परतता ना छान असा, त्यावेळेस तो पूर्णपणे असा परतून जातो. एकदम असा हातावरती आपण जरी म्हणलं स्मॅश करायचा तरी होऊन जातो आणि त्याचा रस पूर्ण भाजीत उतरतो तुमच्या. तर मी कांदा, टॅमॅटो हे सगळं छान असं परतून घेतल्यानंतर मी जास्त काही नाही आहे, फक्त मी 2 ते 3च मसाले का घालते आहे, तर मला त्यांचा फ्लेवर आवडतो. ते म्हणजे संडे मसाला, मी धना पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे आणि दुसरं म्हणजे मटन मसाला. मी दुसरे कुठलेच ना मी कांदा लसूण मसाला करते ॲड, ना मी लाल तिखट ॲड करते आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे ऑप्शनली आहे, तुम्ही करू शकता. तसंही आपण ऑलरेडी हिरवी मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे मसाल्यांची गरज भासत नाही. मग मी छान जे मिश्रण आपण वाटलेलं होतं ते छान मी काढून घेतलं आणि तेही मी त्यामध्ये टाकून आता छान परतून घेणार आहे. बिकॉज मी आज काय बनवते, आज स्पेशल काय आहे, तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मग मला आवर्जून सांगा माझी रेसिपी कशी झालेली आहे, माझी डिश कशी झालेली आहे म्हणून. तर मी छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे, कोथिंबीर घालणार आहे आणि पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये मी घालणार आहे मटार म्हणजे वाटाणे. तर वाटाणे मी छान मिक्स करून घेणार आहे. पहा ना किती छान दिसते ज्यावेळेस आपण परततो. आणि मैत्रिणींनो, माझ्या खूप इझी रेसिपी व्हिडिओज आहे, नक्की पाहत जा, लाईक, कमेंट आणि शेअर करत जा. त्यामध्ये मी घातलेले तांदूळ. साहजिक आहे तुम्हाला सर्वांना आयडिया आलीच असेल तर मी काय बनवते आहे. मी बनवते आहे मसाले भात म्हणजे मटार राईस. पण नक्की कसा बनवते आहे, कसा होतो आहे, शेवटपर्यंत पाहून मला नक्की सांगा. मग छान असं मी तांदूळ टाकल्यानंतर तेही मी परतून घेतलं आणि मग मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, ते म्हणजे पाणी. तर पाणी जेवढं तुमचं तांदूळ असेल त्याच्यापेक्षा थोडंसं वरती, आपलं एक बोटाचं असं म्हणतो ना आपण, एक पेर तेवढंच वर टाकायचं. कारण की जास्त पाणी टाकल्याने तुमच्या भाताचा गिचका होऊ शकतो. पहा मी पाणी ॲड करते आहे, पण मी एकदम नाही ॲड करत, मी थोडं थोडं ॲड करत चालली आहे. एक जेवढं पाहिजे त्याच्यानुसार मी ॲड करणार आणि मग करणार कुकरचं झाकण बंद आणि 2 ते 3 शिट्ट्या होऊन देणार. त्यानंतर पहा आपला भात किती छान झाला आहे, एकदम मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत आणि वासही त्याचा अप्रतिम, एकदम खायलाही चवदार
आणि मैत्रिणींनो, शेवटपर्यंत पहा व्हिडिओ, सांगा कशी झाली आहे. तुम्हालाही माझी भाताची रेसिपी आवडली की नाही आवडली तेही सांगा आणि सगळ्यांनी खायला या नक्की. बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.